पोर्टल शिक्षक भरती संदर्भात 2 शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलं आहे की 5 नवीन नियम भरतीमध्ये घेतण्यात आलेले आहेत, जे 2022च्या 17च्या भरतीमध्ये नव्हते. परंतु त्याच्यामध्ये इतके गैरसमज पसरवलेले आहेत आणि त्याच्यामुळे उमेदवारांमध्ये बिनकामाची धास्ती निर्माण झालेली आहे आणि त्यांचे हे गैरसमज दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींचा एखादा गैरसमज असेल तो नक्की दूर होईल. सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिक्षकात भरतीसाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आलेली आहे की फुल फॉर्ममध्ये चाललेली असते ती आपली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि टेलिग्राम युनिव्हर्सिटी, म्हणजे जे कुठंही काही करत नसतात आणि राहिलं सायलं ते यूट्यूबवरती, ज्यांना काही माहीत नसतं ते सुद्धा व्हिडिओ बनवून आपल्याला सर्व माहिती देतात आणि आपल्याला वाटतं की त्यांचे इतकं नॉलेज कोणालाच नाही. लेट इट बी. लेट मूव ऑन द मेन टॉपिक. मित्रांनो, जे 5 शासन निर्णय आहे त्याच्यामधला एक आहे एक बिंदू एक भरती, दुसरा आहे लिमिटेड प्रेफरन्सेस, तिसरा आहे वयाच्या संदर्भातला, चौथा आहे मुलाखती राऊंड मधलं पोर्शन दिलेलं आहे त्या संदर्भातला, आणि 5वा महत्वाचा मुद्दा आहे प्राधान्य कुठल्या माध्यमाला त्याच्या संदर्भातला. पहिला एक बिंदू एक भरती. 2017-22च्या भरतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच जागा रिक्त झाल्या, त्यामुळे शासनाने अतिशय उत्तम निर्णय घेतले. हा जो एक बिंदू एक भरती आहे त्याचा अर्थच असा आहे की एका उमेदवाराला 1 ते 12 पर्यंत असेल किंवा D.Ed पर्यंत जरी तो एलिजिबल असेल तर या भरतीमध्ये एकदाच संधी मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये आपण शिक्षण विभागाकडे अशी मागणी करणार आहोत की वरून खाली राऊंड लावा, जसं की 9 ते 11चा पहिल्यांदा लावा आणि 6 ते 8 नंतर आणि 1 ते 5 नंतर, जेणेकरून कोणावरती अनजस्टिस होणार नाही. द सेकंड महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लिमिटेड प्रेफरन्स, जे 50चा कॅप लावण्यात आलेला आहे. आपण शालेय शिक्षण विभागाकडे अनलिमिटेडची मागणी केली असली तरी शिक्षण विभाग कोणतीही मान्य करणार नाही. तुम्ही करा, कारण लिमिटेड जेवढे दिलेले आहे त्याच्यावरती वाढ करू नका अशी मागणी मंत्रालयात होताना दिसते. म्हणूनच प्रेफरन्सेस वाढून देण्यात यावेत. आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी केलेली. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आहे की मुलाखतीसाठी जे प्रपोर्शन दिलेलं आहे 1:3. मित्रांनो, याच्या अगोदर 1:10 होतं आणि आता 1:3 दिलेलं आहे. त्यामुळे सुद्धा जरी तुम्हाला 1:3 येत आहे तर दुसऱ्याला सुद्धा 1:3 येत आहे. त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचं इथं सिलेक्शन जरी होणार नसलं परंतु जो डिझर्व करतं त्याचं 100% इथं सिलेक्शन होणार आहे आणि जरी तिथून जागा नाही भरली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये याला संधी मिळणारच आहे. जो चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो आहे वयाच्या संदर्भातला. आता पाहिलेलं आहे की शिक्षक भरतीमध्ये वय वाढत जातं, त्याच्यामुळे अपियरला संधी मिळावी ही सुद्धा शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण मागणी केली होती आणि आता त्यालाच अनुसरून वय वाढत आहे, त्यांना संधी मिळावी म्हणून ज्या तुम्ही परीक्षा दिलेल्या आहे, शेवटची परीक्षा ज्या दिवशी तुम्ही दिलेली आहे त्या दिवशीचं वय शिक्षक भरतीमध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे. आणि 5वा महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामुळे सगळीकडे बंबाडिंग पसरलेला आहे तो म्हणजे माध्यमाचा वापर.